रायगडमधील राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात सुनील तटकरे मंचावर असताना त्यांच्या मागील फ्लेक्सवर अजित पवारांचा फोटो नसल्याचं समोर आलं होतं. केवळ सुनील तटकरे यांचा फोटो आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो त्याच्यावर होते. यावरून राजकारण रंगलेलं असताना आता प्रफुल्ल पटेल यांच्या एका कार्यक्रमात देखील अजित पवारांचा फोटो फ्लेक्सवर नसल्याचं समोर आलंय. या फोटोमुळे आता नवा वाद होण्याची शक्यता असून राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर हल्लाबोल केलाय. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या एक्सवर एक पोस्ट टाकली आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीबाबतची त्यांनी माहिती दिली आहे. त्या पोस्टसोबत त्यांनी बैठकीचे फोटो देखील शेअर केलेत. यामध्ये मागे लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये प्रफुल्ल पटेल यांचा मोठा फोटो दिसतोय, तर सुनेत्रा पवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचा एकाच आकाराचा फोटो मागे लावण्यात आलाय. या बॅनरमध्ये कुठेही अजित पवारांचा फोटो लावण्यात आलेला नाहीये. पटेल या पोस्टमध्ये म्हणतायत, आज सिंधी लॉन तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना बळकटीकरण, आगामी निवडणुका तसेच स्थानिक विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तिरोडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पक्ष अधिक मजबूत करण्याचं आवाहन केलं. दरम्यान पटेलांचा हा फोटो शेअर करत राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी हल्लाबोल केलाय. लवांडे म्हणाले, रायगडमध्ये तटकरेंना जशी अजितदादांची अडचण तशीच आता पटेलांच्या विदर्भात तिरोडा येथील एनसीपी पक्षाच्या अधिकृत बैठकीतील बॅनरवर अजितदादा पवार यांचा फोटो नाहीच. फक्त स्वतःचे फोटो लावणाऱ्या पटेल तटकरे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिले की आम्ही तुमचे नसून स्वतंत्र आहोत. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसत आहेत. साहेब, तुमच्या कृतज्ञपणाचा निषेध. मात्र स्वतःला अजितदादा प्रेमी म्हणवणारे त्यांच्या पक्षातील आमदार व पक्ष पदाधिकारी गप्प बसत असतील तर ते गुलाम असावेत किंवा ढोंगी असावेत. रामकृष्ण हरी. दरम्यान याआधी रायगडमधील कार्यक्रमात अजित पवारांचा फोटो नसल्याने आदिती तटकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता या फोटोनंतर राष्ट्रवादीची काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार आहे.